तर आज मी आलती नागपूरच्या नागलोकमध्ये. तर बाहेरूनच मला दिसली गौतम बुद्ध यांची एवढी मोठी मूर्ती दिसल्यानंतर मी गेली अंदर गेल्यानंतर मला दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक खूपच छान मूर्ती. मग तिथे एक छोटंसंच गार्डन होतं, तिथून मी माझ्यासाठी काही फुलं तोडले. आणखी निघाली बाहेर निघाल्यानंतर मला एक छोटंसंच दुकान दिसलं. तिथून मी माझ्यासाठी काही कानातले आणखी गळ्यातलं बघितलं. ते घेतल्यानंतर मला एक मूर्ती तर खूपच आवडली. मग तो आणखी निघालो दीक्षाभूमीला जायसाठी. दीक्षाभूमीला पोचल्यानंतर दीक्षाभूमीतच खूपच ऊन होती. जितकी ऊन होती ना तितकीच आतमध्ये शांतता व थंड वातावरण होतं. मग मला दिसली माता रमाई यांची प्रतिमेला वंदन केल्यानंतर मी निघाली बाहेर निघाल्यानंतर आम्ही गेलो ड्रॅगन पॅलेस येते. बाहेरून किती सुंदर दिसते ना रात्रीचं ड्रॅगन पॅलेस. मग मला एक झाड दिसलं, ते खालतून निळं आणखी वरतून हिरवं होतं. मग मी आत गेल्यानंतर मी केलं मूर्तीला वंदन केल्यानंतर काही फोटो काढले आणखी वापस निघालो घराकडे जायसाठी. मग आम्हाला लागली खूपच भूक लागल्यामुळे आम्ही थांबलो रात्रीच्या 1 वाजता एका ढाब्यावर. मग मस्त जेवण बनवलं आणखी खाल्लं. जाताना मी मस्त मेकअप करून गेलती, पण येताना माझा पुरा चेहरा काळा होऊन गेला. मग मी नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय.